शेतकऱ्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास। बातमी येते हिंगोलीमधून। हिंगोलीच्या कळमनुरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले निवेदन। कळमनुरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, खरीप हंगामाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तालुका कळमनुरीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत एक आठवडाभर पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे सोयाबीन, कापूस, तूर, मका, फळबाग व इतर पिके तसेच घराचे नुकसान झाले। शेतकऱ्यांचे खते भिजली, कित्येक जनावरे मरण पावली, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपयांची मदत द्यावी। त्याचप्रमाणे सन 2023 खरीप हंगामाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावा, यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। या मागण्या मान्य नाही झाल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। त्यावेळेस उपस्थित हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप मश्के नाईक, तालुका अध्यक्ष राजू कांबळे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी भूतनार, शहराध्यक्ष शकील पठाण, डॉक्टर अच्युत पतंगे, मोहम्मद असलम, बापूराव महाजन, नथुराम खंदारे, करण नरवाडे, दादाराव खंदारे, किरण साळवे व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हिंगोली। सोयाबीनला हमी भाव दिलेला आहे, हळदीला दिलेला आहे ना, कापूसला दिलेला आहे। आपण बघसाल या देशामध्ये ही सरकार आली तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। शासन हे फसवा आहे, आम्हाला या सरकारवरती कदापि विश्वास नाही। त्यामुळेच आम्ही प्रशासकीय शासनाला अशी विनंती केलेली आहे की यांनी घोषणा करण्यापेक्षा यांनी जर तात्काळ आदेश जर शासनाला जर दिले तर आम्हाला मदत भेटेल। शेतकरी पहिले बुडावर आलेला आहे, शेतकऱ्यांना पहिले संकटामध्ये आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती एवढी प्रमुख मागणी आहे की संबंधित तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, त्यांचं कार्यालय त्यांचं गाव पातळीला असतं, त्यांनी तिथं 10 ते 5 त्यांची ड्युटी असते। त्यांना पूर्ण शेतकऱ्यांना द्यावा, त्यांच्यासमोर पंचनामे करावे, त्यांच्यासमोर काय त्यांना मदत देता येईल त्यांना त्या मागच्या खरीप हंगामात राज्य सरकारने वाढीव अनुदान ज्या प्रकारची घोषणा केली होती की वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात आले आणि मागच्या 8 दिवसात ज्या प्रकारचा निसर्ग शेतकऱ्यावरच नाही तर संपूर्ण सामान्य नागरिकावर ज्या प्रकारे पोचलेला आहे आणि अशा या परिस्थितीत उद्या महत्त्वाचे सण आहेत। हिंदू संस्कृती हिंदुत्वाचं हे जे सरकार आहे या हिंदूचेच महत्त्वाचे सण आहेत। लक्ष्मी आहेत, गणपती बाप्पा बसलेले आहेत, पुन्हा दसरा सुद्धा येणार आहे आणि गाव पातळीवरची जी आर्थिक व्यवस्था असते ती आर्थिक व्यवस्था पूर्णतः आज कोलमडलेली आहे आणि जर ही आर्थिक व्यवस्था रुळावर आणायची असेल, शेतकऱ्यांना उद्याच्या सणासाठी जर खरंच गोड घास सरकारला आणि प्रशासनाला इच्छा असेल की गोड घास शेतकऱ्याच्या पोटात जायला पाहिजे, तर त्या अनुषंगाने जे मागचं वाढीव अनुदान आहे 5,000 रुपये, त्या वाढीव अनुदान सरकारने युद्ध पातळीवर या प्रकारचे जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर ते 5,000चं वाढीव अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे, एवढीच वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते माननीय श्री दिलीप मस्के साहेब व तालुका अध्यक्ष श्री राजू कांबळे साहेब यांच्या अनुषंगाने आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती केली आणि जर येत्या 8 दिवसात हे अनुदान जमा जर नाही झालं, शेतकऱ्याला रास्त मदत जर नाही झाली तर निसर्गानं शेतकऱ्याला उघड तर केलंय, पण वंचित बहुजन आघाडी तहसील समोर नागडा आंदोलन या प्रकारचं अल्टिमेशन आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पक्षाला दिली।